पहिलाच बॉल प्रचंड वेग आहे बघा. लेदर क्रिकेटमध्ये ऋषिकेश राऊत यांच्या सोबत कधी लेदर क्रिकेट खेळलेले आहेत, कधी त्यांच्या विरोधात खेळलेले आहेत. आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कौस्तुभ म्हात्रे या ठिकाणी विरोध खेळत आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. त्यानंतर पुढचा बॉल देखील बॅटची एज एकच सिंगल धाव पाहायला मिळते. एक धावसंख्येने हा संघ पुढे जात आहे. महत्त्वपूर्ण ही स्पर्धा, आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि काही वेळातच ही स्पर्धा आता या अंतिम टप्प्यामध्ये जाणार आहे. या स्पर्धेमध्ये फायनल कोणाच्या नावावरती असणार आहे, किंबहुना 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकेल, किंवा त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज जी ब्रँड कंपनीची LED TV आहे ही कोणाकडे जाईल, यासाठी आता सर्वांचं लक्ष लागले आहे. दरणे गुरुजी यांनी कॅल्क्युलेशन ठेवलेलेच आहेत. रेसमध्ये आहे दोघे तिघे जण, परंतु शेवटला आपल्याला कळेल की कोणता खेळाडू हा सिरीजमध्ये असेल. कारण नक्कीच यूट्यूब असतील किंवा आमचे दरणे गुरुजी असतील यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सर्व रिझल्ट आपल्या हातामध्ये येणार आहे. चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे, कारण अजून खूप सारे सामने आटवायचे आहेत. घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर बरोबर आता 2:03 झालेली आहेत आणि अजून देखील खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ देखील आहे. सो विनंती असे प्लीज आपण आता वेळ मात्र जास्त खर्च करायचा नाही आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा कौस्तुभ मात्र सज्ज झालेत. पहिलेच 2 बॉल कंप्लीट, येणारे 4 बॉल अजून शिल्लक आहेत. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी, तो म्हणजेच साई इरा BCC अगरसुरे हा संघ बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा कौस्तुभ म्हात्रे. हो प्रचंड वेग आहे, वेगावरती नेहमीच तो अगदी स्वार होऊन गोलंदाजी करत असतो. खूप चांगल्या पद्धतीने पॉवर आहे, रिलीज करत असताना खांद्याचा खूप चांगला वापर करतोय आणि नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, परंतु या बॉलवरती फलंदाजाने दाद मागितली आहे, त्याला मिळते 7. वाईड बॉलचा इशारा दिला, 1 धाव वाढतीये आणि त्यानंतर 1 बाउन्स हा इशारा देखील कौस्तुभ म्हात्रेला मात्र दिलेला आहे. 1 बाउन्स इशारा मिळालेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी ऋषिकेश राऊत स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस कौस्तुभ म्हात्रे चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हो कनेक्शन होत नाहीये, शिरचा वेध घेतला, एक सिंगल धाव मात्र मिळतीये. 1 धावेने हा संघ पुढे सरकत आहे. आता लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती वाढतील, त्या म्हणजेच 3 या आकड्यावरती. फक्त 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. हो पुन्हा एकदा या ठिकाणी नो बॉलचा इशारा दिलेला आहे, कारण वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अतिरिक्त दृष्टी प्राप्त केली आहे आणि त्याचमुळे पंचांनी ते नो चेंडू घोषित केला. आता फ्री हिटची संधी ही खऱ्या अर्थानं फलंदाजाकडे आहे. अनिरुद्ध पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. आता पाहणार आहोत की त्याच्या पद्धतीने हा ठिकाणी फ्री हिटचा संधी त्याच्याकडे जरूर आली आहे, त्याचा फायदा उचलणार का. पुन्हा एकदा कौस्तुभ. चांगला बॉल, प्रचंड वेग, सहजासहजी त्याच्या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाही आहेत आणि आता सुद्धा त्याने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न केला, चांगला कमबॅक केला. एक्स्ट्रा बॉल फेकले होते तरी देखील या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार अजूनपर्यंत आलेला नाही आहे. चांगला बॉल, इथे मात्र नो चेंडूचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पंच प्रीतम पाटील यांनी वाईड नो चेंडूचा इशारा दिलेला आहे. एकदा पुन्हा एकदा वाढील. आता फ्री हिटची संधी पुन्हा एकदा अनिरुद्ध पाटील यांच्याकडे आलेली आहे. बघा महत्त्वपूर्ण मॅच
आणि अशा वेळेला ह्या संधीचं सोनं केलं तर खऱ्या अर्थानं आपला संघाची एक चांगली धावसंख्या ही मात्र होणार आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागणार आहे. चांगला फटका गुंगाडलेला आहे, चेंडू मात्र हवेमध्ये, चेंडू सरळ जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, बऱ्याच वेळानंतर षटकार. शांताराम पाटील पुरस्कृत व जय भजंग क्रीडा मंडळ सहाण. खऱ्या अर्थानं मी अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाचा आभार मानत आलेला आहेत. ज्यांनी ज्यांनी आपण पाहिलं तर व्हाईट टी शर्ट परिधान केले, टी शर्टच्या मागे सहाण या गावाचं नाव लिहिलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने परिश्रम घेतलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर 3 दिवसामध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला पूर्णत्वाला नेण्याचं काम, किंबहुना या स्पर्धेमध्ये नेहमीच जे जे आपल्या हाताला काम मिळेल, कोणत्या गोष्टींची पूर्तता करायची आहे ती पूर्तता करून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे. पुन्हा एकदा यावेळेस आकाश तवसाळकर. ओहो, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, ऋषिकेश राऊत ऑन फायर.
धन्यवाद. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. यावेळेस चांगला बॉल आहे पंचांकडे पाहिले, परंतु चांगला बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. धावा येत नाहीये, धावसंख्या असते धावफलकावरती आत्तापर्यंत धाव पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा आकाश, अजून देखील काही चेंडू शिल्लक असतील. चांगला फटका खुंगाडलेला आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन लावले, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही केला, चांगला थ्रो केला. एक धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. मॅच फार महत्त्वपूर्ण आहे, जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच पुढे जाईल आणि त्यासाठी हा संघर्ष आजचा हा फॉर्मॅट आपण पाहायला गेलं तर IPL फॉर्मॅट आहे 7 आणि 4, म्हणजे 7 गावातले आणि 4 बाहेरचे आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघात चांगले चांगले प्लेयर पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं मी पहिल्या दिवसात सुद्धा सांगितलं की सिंधुदुर्ग मिडबाव येथे सुद्धा मोठी स्पर्धा सुरू आहे आणि तरी देखील या स्पर्धेला आमच्या बरेचसे खेळाडू आलेले आहेत. बरेच खेळाडूंचा चांगला खेळसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. 2 ओव्हर्स इथे समाप्त झालेले आहेत. धफलकावरती 20 धावा आल्या आहेत. आता येणारे 3 षटकं अजून देखील शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय होणार आहे, काय बिघडणार आहे, तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी अर्थातच दोन्ही संघ तितकेच बल्लाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये आपल्याला 4-4 आयकॉन पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी कौस्तुभ पुन्हा एकदा ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं आहे. कौस्तुभ म्हटलं की संपूर्ण रात्रीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पेन तालुक्यातील हा खेळाडू आहे, परंतु अलिबागमध्ये बऱ्याच वेळा त्याचं येणं होतं कारण खूप चांगली मागणी आहे त्याला. गोलंदाज म्हटलं की टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी आहेत जे खऱ्या अर्थानं नेहमीच कंज्यूस असतात आणि त्यापैकी कौस्तुभ. ओहो, प्रचंड वेग, प्रचंड वेग. त्याच वेळेला सटीक असा टप्पा आहे, नियंत्रण खूप चांगलं आहे आणि त्याचमुळे इथे फलंदाजाला काही चेंडू कळत नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे, 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कौस्तुभ मात्र यावेळी सज्ज झालेला आहे. पुढील बॉल राईट मोर दी विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे बॅटची कडा लागली आहे. कित्येक सारे चेंडू आपण बिहाइंड द विकेट मारताना पाहिलेले आहात, परंतु इथे आता फलंदाज स्ट्राईक इनवरती आपला खेळताना पाहतोय तो म्हणजेच अभिषेक नाईक आणि त्याच वेळेला अनिरुद्ध पाटील ही जोडी मैदानावरती आहे. मोठे फटके आतापर्यंत मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अजूनही फ्रंट ऑफ द विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र फटके आलेले नाही आहेत. स्कोर कार्ड ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे ते मात्र गेलेले नाही आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ, चांगला बॉल आहे, पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु इथे मात्र चांगला बॉल आहे. अगदी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती. कौस्तुभ म्हात्रे संपूर्ण रात्रीमध्ये या ठिकाणी भारदस्त गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा यावेळेस पुढील बॉल. मोठा फटका खेळलेला आहे, फटका फसला. क्षेत्ररक्षक वैभव कांबळे आणि कॅच पकडले फलंदाज बाद. आमच्या कमिटीमधील या ठिकाणी सदस्य पाहायला मिळत आहेत, ज्याने संपूर्ण 3 रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं असे आमचे संजय पोईलकर सर, त्यांच्या समवेत रणजितजी तुंतुणे साहेब आहेत, त्यांच्या समवेत सतीश भगत आणि सचिन पाटील हे आमचं कबड्डीचं पॅनल आता एकत्र फिरत आहे. कारण कबड्डीचा खेळ हा अतिशय लोकप्रिय आहे, एक मर्दानी खेळ म्हणून याची ओळख. आणि इथे कॅच फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे तो म्हणजेच विवेक बनकर हा नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे। बघा अतिशय संत गतीने चालणारा हा सामना आहे, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी पाहिजे होती ती पाहायला मिळत नाहीये आणि खूप चांगल्या पद्धतीने हा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यावेळेस पुढे नक्की जाऊया या ठिकाणी। आता कौस्तुभ मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय, चांगली गोलंदाजी आणि या षटकातील आता शेवटला बॉल असेल। विवेक बनकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी या ठिकाणी नक्की चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि पंचांकडे अपील, वाईट बॉल मात्र दिलेला नाहीये आणि येथे मात्र 3 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत। 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या फलकावरती 21 धावा, 21 ऑन द स्कोरबोर्ड। नाहीये, कारण तसं पाहायला गेलं तर आता 2 ओव्हर शिल्लक आहेत, अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत। सो प्लीज विनंती असेल की आपण जास्त वेळ न खर्च करता लगेच मॅचला मात्र सुरुवात करायची आहे। 2 ओव्हर्स अजून देखील शिल्लक असतील, पहिले 3 ओव्हर्स कंप्लीट झाले, धफलकावरती 21 धावा आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आता पाहणार की चौथी ओव्हर कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवणार आहेत, कारण आता प्रतिस्पर्धी संघामध्ये अजून देखील या ठिकाणी सलामीचा फलंदाज अनिरुद्ध पाटील आहे, त्याला साथ देण्यासाठी इथे आता विवेक बनकर आले, ते देखील चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत, परंतु त्यांना रोखण्यासाठी नवीन गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, ज्याचं नाव आहे सार्थक सर पाटील। सार्थक सर पाटील आलेले आहेत, पहिलाच बॉल असेल, अगदी हा देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय। चांगला बॉल, बॅटची एज घेतली आहे आणि इथे मात्र विकेट किपरने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने येथे षटक्षण विकेट किपिंग केली आहे, धावा मात्र येत नाही आहेत। पुन्हा एकदा यावेळेस सार्थक सेकंड बॉल असेल या षटकातील, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू डिक्लर झोन घोषांकी क्षेत्र, एक सिंगल धाव पाहायला मिळते आहे। 1-1 धावेने संघ पुढे सरकत आहे, परंतु अशा वेळेला या ठिकाणी मोठी फटके येत नाहीयेत। काही प्रेक्षकांनी हातामध्ये मोबाईल काढून व्हॉट्सअपवरती चॅटिंग सुरू केली आहे, काही प्रेक्षक या ठिकाणी गॅलरीवरती अगदी बिनधास्त झोपेमध्ये साखर झोपेमध्ये गेलेले आहेत, काही प्रेक्षक आता या ठिकाणी चणे शेंगदाणे खात आहेत। काही प्रेक्षकांचं लक्ष सामन्याकडे आहे, काही प्रेक्षक बाहेर या ठिकाणी कोणी सरबत पित आहे, कोणी वडापाव खात आहे आणि नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा अगदी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत साजरी आपण केली आहे। चांगला बॉल, चांगला पेस आहे आणि फलंदाजाला इथे पूर्णपणे चेंडू काही समजत नाहीये। एक डिक्लेअर धाव इथे मात्र पाहायला मिळेल, 1 धाव वाढणार आहे धावसंख्येमध्ये। पुन्हा एकदा फेरबदल, पुन्हा एकदा सार्थक सर पाटील, जबरदस्त। बघा धावत येत असताना त्या ठिकाणी रनअप अतिशय कमी आहे, स्लो येतो, परंतु जेव्हा रिलीज करताना खांद्याचा चांगला वापर करतोय, हा एम ॲक्शन पाहायला मिळते। प्रचंड पेस आणि त्याच वेळेला या ठिकाणी नियंत्रित टप्पा आहे आणि त्याचमुळे फलंदाजाला इथे धावा मात्र येत नाहीयेत। जबरदस्त फटका, आता मात्र या फटक्यामध्ये चांगली ताकद आहे, पाठवले सीमारेषेच्या बाहेर, बऱ्याच कालावधीनंतर येतोय षटकार। चला 4 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत आणि आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात आलेले आहेत।
ते पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. प्रिन्स बोकाडे आज या खेळाडूनं नक्कीच त्याचा प्रवास आता बहरणार आहे. काही वेळानंतर ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूची नक्कीच मागणी वाढणार आहे, कारण प्रचंड वेग, त्याच वेळेला एक मॅच्युअर्डपणा जो आहे ना तो प्रिन्सकडे आलेला आहे. मेटपड अलिबाग येथील हा खेळाडू आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. गोविंद बंदर, येस, गोविंद बंदर येथील हा खेळाडू. परंतु मी त्याला फार कमी वेळा पाहिलं, परंतु आज मला त्याने इम्प्रेस केले आहे. त्याच्या गोलंदाजीनं अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला त्याने नामोहरण केले. तो गोलंदाज मिळते आलाय. प्रचंड वेग, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, संधी आहे, कॅच सोडलीये मैदानावरती आणि 2 धावा देखील इथे खर्च केलेल्या आहेत. मित्रांनो, कॅच पकडणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आकाश तवसाळकर होता. धावसंख्या दफलकावरती आतापर्यंत 31 शेवटी ओव्हर मार्गस्थ आहे. 2 धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. 5 बॉल अजून देखील येणं शिल्लक असेल. पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला भेटतोय, BCC अगरसुरे. चांगला बॉल, चांगला फटका, 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? चांगला क्षेत्ररक्षण चेंडू अगदी घेऊन या ठिकाणी गोलंदाजापर्यंत पोहोचलेला आहे. 1 धावांनी संघ पुढे सरकत आहे. धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा, 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. संत गतीने चालणारा सामना, प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी थोडस नाराज करणारा सामना आहे, कारण फटके येत नाही आहेत आणि फटका आला परंतु फटका फसला. फलंदाज बाद. परंतु बरेचसे जे व्यक्ती आहेत हे सण साजरे करतायत, परंतु होळी आपण का साजरी करतो हे जर बऱ्याच जणांना विचारलं तर सांगता येणार नाही. धुलीवंदन आपण का साजरा करतो हे कोणाला विचारलं तर पटकन सांगता येणार नाहीये. पण ते सण येतात, आपण ते सण या ठिकाणी साजरे करतो, सण निघून जातात. परंतु नक्कीच आपल्या वरिष्ठांना तुम्ही विचारा की आपण होळी का साजरा करतो, धुलीवंदन का साजरा करतो, त्याच वेळेला रंगपंचमी का साजरी करतो. काहीतरी अर्थ आहे त्याला, म्हणून आपण साजरं करत आहेत. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. सेकंड अर्थातच अंतिम ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 3 बॉल्स कंप्लीट झाले, 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. स्ट्राईकवरती आता ओमकार आलेला आहे. ओमकारवरती नक्कीच अपेक्षा आहेत. मोठे फटके त्याच्या माध्यमातून येणार का? हो, चांगला बॉल, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, आतल्या दिशेने वळवण्याचं काम केलेलं आहे आणि तेव्हा तर फलंदाज नाराज झालेला आहे. बघा, कधी कधी पंचांकडे दाद मागतात, परंतु त्याच्या पद्धतीने रिझल्ट मिळत नाहीये, कारण त्यांना वाटत असतं की हा चेंडू वाईड असेल, परंतु पंच सक्षम आहेत. प्रीतम पाटील, प्रशांत बांदिवडेकर, राजेश पाटील हे 3 अंपायर्स. चांगला बॉल आहे आणि इथे मात्र त्रिफा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. या गाण्याची चाल आता आपण साईबाबांच्या गाण्याला सुद्धा वापरलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं फेमस झालेलं आहे. मग कुठे आमचे अर्थातच बेंजो पार्टी वगैरे हे गाणं वाजवत असतात, कुठल्या फंक्शनला सुद्धा वाजवतं, काही ऑर्केस्ट्रामध्ये हे गाणं गायलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीने साईबाबांचं गाणं हे फेमस झालेलं आहे. चला, या षटकातील आता शेवटला 1 बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. शेवटला बॉल, शेवटल्या बॉलवरती येणार का एक मोठा फटका? आशावादी आहे बॅटिंग करणारा संघ, परंतु इथे काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळते. वाईड बॉल सुद्धा आला आणि इथे 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली आहे. बघा, कधी कधी या ठिकाणी आपल्याला एक
अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेच्या जास्त आपल्याला मिळत असतं ती मिळालं. वाईट बॉल देखील पाहायला मिळाला. त्यानंतर एक डिक्लेअर झोनमधली धाव, 2 धावा वाढल्या. धावफलकावरती आता 34. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूने वळालेले आहेत आणि वाईट बॉलचा इशारा. 35. शेवटला बॉल शिल्लक आहेत. बघा एक चेंडू पूर्ण करण्यासाठी तब्बल प्रिन्स बोकाड यांनी 2 चेंडू मात्र टाकलेत मैदानावरती. अजून देखील षटक पूर्ण होत नाहीये. अजून इथे मात्र एकच चेंडू शिल्लक आहेत, पण तो पूर्ण करत असताना 2 चेंडू दर्णेगुरुजी एक्स्ट्रा फेकलेत. आत्ता मात्र हा चेंडू डॉट आहे आणि बघता बघता 5 ओव्हर्स मध्ये इथे बॅटिंग करत असताना BCC आगरसुरे या संघानं धावफलकावरती 35 धावा जोडलेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी येथे 36 धावांची गरज असणार आहे. जोपर्यंत द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. मध्ये जाऊन धडकेल. मी विनंती करतो. हा चला दोन्ही संघांनी. यस करण म्हात्रे आलाय. सूरज मितेश ठाकूर टॉस साठी यायचं आहे. मितेश ठाकूर देखील. धन्यवाद कॅमेरामन. या ठिकाणी अर्थात टॉस बॉक्स मध्ये आपण फोकस करायचा आहे. जिथे टॉस घेतलं जाईल एका बाजूला या ठिकाणी अर्थातच अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 जे बाबू बेरसे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी विघ्नर्थ खारीकपाडे या 2 संघादरम्यान टॉस होईल आणि सन्माने या ठिकाणी राजेश पाटील सर आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोणाचा कॉल असेल? येस, बेरसी संघाचा कॉल असेल. कॉइन दाखवायचा नाहीये. टेलीचा कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकला बेरसी संघाने. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग इन. आणि आता शेवटचा प्रश्न असेल, काय तुझ्या संघाला संदेश देशील? कारण ही मॅच फार महत्त्वपूर्ण असेल. समोर विघ्नर्थ खारीपाडा संघ आहे, तर कोणत्या गोष्टींवरती अजून तुला सुधारणा करावीशी वाटते? आत्तापर्यंत तर चांगले खेळत आलेत. ह्या मॅचला 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण का समोरची टीम पण चांगली आहे. बंधूंच्या माध्यमातून हे पर्व खूप चांगले पण झाले. आता तुझ्या मतीने अजून काय त्यांना रिस्पॉन्स किंवा काय कशा पद्धतीने सांगशील की द्वितीय सत्र दुसरं पर्व कसं असलं पाहिजे? बॉलमध्ये थोडंसं हे आहे चेंज. बॉल हेवी असतं तर मजा आली असती. षटकार गेले तर पब्लिक बघायला पण मजा येते. येस, म्हणजे प्रेक्षकांचा फीडबॅक आलाय की यंदा लाईट वेट बॉल वापरलाय. पुढल्या वर्षी आपण नक्कीच हेवी बॉल वापरण्याचा बघू, आपण विचार करू त्याच्यावरती. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय बाबू बेरसे ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या ठिकाणी जिंकण्यासाठी दर्णेगुरुजी सांगतायत 30 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. ती म्हणजेच साईरा BCC आगरसुरे संघाला. माफ करा जय मल्हार अलिबाग संघाला. मोहम्मद रेहान
11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग आणि साईरा BCC आगरसुरे असा हा सामना सुरू आहे. निश्चित रूपाने या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ होणार हे पाहणं गरजेचं आहे. आणि असं असताना इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक ब्रँडिंग तयार झालेलं आहे सहान नाईट म्हणून. म्हणजे आता सहान नाईट म्हटलं की सगळ्याकडे या स्पर्धेची चर्चा होणार. यस पंच, सामना चालू करायचा आहे. यस, आपण जर म्हटलं तर एक ब्रँडिंग होणार आणि त्या ब्रँडिंगचं नाव काय असणार तर सहान नाईट. मग सहान नाईट कोण ऑर्गनाईज करतं तर सहान नाईट अनिल बंधू ऑर्गनाईज करतात. मग ती कशासाठी करतात तर स्वर्गीय अनितामाई यांच्या स्मरणार्थ ऑर्डर केली जाते, आयोजित केली जाते. निश्चित रूपानं हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटने दिलेली ही ओळख आहे. आणि निश्चित रूपानं अंजली अनिल पाटील चषक जे आहे, जे सहान नाईटला या ठिकाणी आपण सहान नाईट या नावाने ओळखू, ती खऱ्या अर्थाने ही ओळख आहे. आणि पुढच्या वर्षी देखील ही जेव्हा स्पर्धा येईल अध्यक्ष साहेब, तेव्हा ती स्पर्धा अजून दिमागदार पद्धतीने येईल, हे देखील या ठिकाणी दिलं गेलेलं आश्वासन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि निश्चितच तीच स्पर्धा अशाच प्रकारे अविरत चालत राहो ही प्रत्येकाची इच्छा आहे. इथे मात्र हा चेंडू अप्रतिमरित्या खोलवर टप्प्याचा टाकला होता. मृणाल वर्सोलकरला कोणत्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. हां येस, आणि अध्यक्ष साहेब सांगतात की प्रत्येक संघाला ड्रेस कोड हा कंपल्सरी पाहिजे. पण आयकॉन जेव्हा खेळतात तेव्हा काही गोष्टी असतात, प्रत्येकाला ड्रेसिंग करणं शक्य नसतं. इथे मात्र हा चेंडू निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला जातोय. लगातारचे 3 चेंडू अभिषेक नाईकच्या माध्यमातून निर्धाव टाकले जात आहेत. मृणाल वर्सोलकर जो आत्तापर्यंत सर्वात कन्सिस्टंट दिसला या सॉफ्ट बॉल टेनिस क्रिकेटमध्ये, तो मात्र थोडासा या ठिकाणी फटका खेळण्यापासून वंचित राहतोय. पण तरी देखील इनिशिएटिव्ह आहे, तरी देखील जर पाहिलं तर इंटेन्शन तेच आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी हा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. चेंडूला गॅपमध्ये पाठवलंय लॉंग ऑनच्या दिशेनं 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर पहिल्या 4 धावा नोंदविल्या जात आहेत. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 36 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र हा फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला लोअर फुलटॉस बनवलं, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाठवलं, जिथे ऋषिकेश राऊत आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश राऊत हे देखील दर्णे गुरुजी एक मोठं नाव आहे, कारण रायगड जिल्ह्याचा लेदर क्रिकेटचा कॅप्टन ऋषिकेश राऊत आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितच माळी समाज प्रीमियर लीगचं पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वाचा ऋषिकेश राऊतचा पहिला सामना होता. आणि त्या सामन्यामध्ये ऋषिकेश राऊतने एक स्ट्रेट ड्राईव्ह लगावला होता आणि तो थेट जाऊन लागला होता मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीवर. आणि त्या ट्रॉफीला जर पाहिलं तर ऋषिकेशनं तोडलं होतं. ही ऋषिकेशची जर पाहिलं तर खेळ दाखवण्याची क्षमता आहे. हा चेंडू फटका फसला होता, नक्कीच झेलखाली क्षेत्ररक्षक आला. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर रेहान 11 जय मल्हार अलिबाग संघाच्या आपण जर पाहिल्या तर 7 धावा आल्या. 36 धावांचं आव्हान घेऊन हा जय मल्हार अलिबाग संघ उतरलाय. आणि असं असताना इथे जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी आता 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. मृणाल वर्सोलकर आणि अक्षय आबू ही 2 जर पाहिलं तर खेळाडू आहेत. दोन्हीही जर पाहिलं तर एक कावाडे गावाला बिलॉंग करतो, म्हणजे कावाडे म्हात्रोली गावाला बिलॉंग करतो, आणि दुसरीकडे जर पाहिलं तर एक अलिबाग गावाला किंवा अलिबाग सिटीला बिलॉंग करतो, असं मृणाल वर्सोलकर आहे. एक लोकल बॉय आहे आजच्या दिवसासाठी, एक ॲज अ आयकॉन आहे. परंतु इथे मात्र गोलंदाजी करताना अभिषेक नाईकनं दाखवून दिलं की झिराड गावातून मी ज्या येतो त्या झिराड गावाचा संघ देखील काळ गाजवता आहे आणि वर्तमानात देखील जर पाहिलं तर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मग असं असताना निश्चित रूपानं अभिषेक नाईकनं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. नवीन गोलंदाज साहिल म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोकल बॉय साहिल म्हात्रे कशा प्रकारची गोलंदाजी करणार. समोर मात्र मृणाल वर्सोलकर आहे.
मृणाल वर्सोलकर म्हटलं की ते एक पेटंट झालंय ना की बिहाइंड द विकेट बसून फटके मारणार, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणार, पण आज मात्र त्यांनी त्याच्या खेळाची परिभाषा बदललेली पाहायला मिळाली. या ठिकाणी हा चेंडू एकदा जोरदार अपील केली गेली, दाद मागितली पंचांकडे, निश्चित रूपानं पंचांनी दाद दिली नाही. पहिला चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पहिल्या चेंडूवर साहिल म्हात्रेच्या माध्यमातून साजरा केला जातोय. कारण याच खेळाची गरज आहे आणि याच प्रतिभेनं खेळायचं आहे. अन्यथा आपल्याला जर पाहिलं तर या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागेल आणि निश्चित रूपानं याच खेळाची प्रतिभा दाखवणं गरजेचं आहे. इथे मात्र हा फटका इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक मृणाल वर्सोलकर बाद होऊन तंबूत परततोय. कम ऑन डीजे. कारण तो सांगायचा ना की तू लवकर थँक्यू डीजे बोलतोस. मग म्हटलं वाजव. डीजे केटी साऊंडच्या माध्यमातून, केटी साऊंड खंडाळाच्या माध्यमातून अप्रतिम ऑपरेटिंग आहे. आणि तेवढंच चांगलं जर पाहिलं तर माईक सिस्टीम आहे. नवीन फलंदाज सुमित भगत आलाय. सुमित भगत हे देखील एक मोठं नाव आहे. निश्चित रूपानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या क्षमतेनं, आपल्या प्रतिभेनं सर्वांना प्रभावित केलंय. इथे देखील तुम्ही जर बॅट स्विंग पाहिलात तर अप्रतिम बॅट स्विंग पाहायला मिळतोय. पण निश्चित रूपानं हा चेंडू मात्र इथे निर्धाव नोंदविला जातोय, निर्धाव घोषित केला जातोय. धावफलकावर दर्णे गुरुजी सांगतायत धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा स्थिरावले. धावसंख्या 21 चेंडू आणि आता 29 धावांची गरज असेल. सुमित भगत ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट होत नाही आहे. चेंडूला मिड ऑफ रिजनला अडवलं जात आहे. निर्धाव चेंडूचा पुन्हा एकदा खेळ आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते म्हणजेच साईरा BCC आगरसुरे यांच्या माध्यमातून. उमेश म्हात्रे आज खुश असतील कारण स्पॉन्सर आहेत आणि निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. हो, थोडासा दुखापत झालेली आहे खेळाडूला. बघा, चेक करा. मला वाटतंय हॅमस्ट्रिंग खेचली गेली थोडीशी. तर बघा, कारण रात्रीची वेळ आहे ना, थोडंसं आपण बघितलं तर वातावरण सध्या कसं आहे, म्हणजे दिवसा भरपूर ऊन लागतं आणि रात्री जर पाहिलं तर अचानक वातावरण खाली पडतं. आणि मग असं असताना निश्चित रूपानं या प्रकारची दुखापत होणं साहजिक आहे. म्हणजे हां, बघा पंच काय सांगतात, खेळताना मिठाचं पाणी पित राहायचं, हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम असला. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की डिहायड्रेशन लगेच होते, म्हणजे बॉडी डिहायड्रेट होते आपली, पाण्याची कमतरता. पण मिठाच्या पाण्यामुळे पंच सांगतात होत नाही. पण ते मीठ किती टाकायचं त्याला देखील काही प्रमाण असेल ना. 4 चेंडू झालेत, एकही धाव आलेली नाही आहे गोलंदाज साहिल म्हात्रेच्या माध्यमातून. पण थोडीशी जर पाहिलं तर इंजुरी पाहायला मिळते. आपण पाहतो नेहमी की अशा प्रकारची इंजुरी या वातावरणामध्ये होत राहतात. पण मित्रा, या ठिकाणी हेच सांगणं असेल की जर होत नसेल तर मात्र जास्त काही ताणायला जायचं नाही आहे. कारण स्पर्धा होत राहतात, क्रिकेट होत राहतं. आपल्याला या ठिकाणी आपल्या तब्येतीची किंवा आपल्या जर पाहिलं तर शरीराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. कारण क्रिकेट आहे ना, क्रिकेट आपल्या आवडीचा खेळ आहे. क्रिकेटसाठी आपण काहीही करतो. पण असं असताना निश्चित रूपानं तिथे आपलं शरीर किंवा तिथे आपलं जर पाहिलं बघा, समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय. आमचे दर्णे गुरुजी दाखवले जात आहेत.
कमिटीनं ज्यूस आणला आणि तो कसा धरणे गुरुजी पितायत हे देखील दाखवलं गेलं आणि पंच देखील या ठिकाणी दाखवतायत. तर निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर 4 चेंडू फेकले, 4ही चेंडू निर्धाव आलेत. 20 चेंडू 29 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. तोच स्पीड आहे, पण यावेळी मात्र सुमित भगतच्या बॅटमध्ये फटका आलाय. चेंडूला पाठवलंय थेट स्टेजवर. कम ऑन डीजे. यानं धावफलकावर आपण पाहिलं 13 धावा आणि त्याच्यानंतरचा आलेला निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. एक फक्त चुकीचा चेंडू, त्याच्यावर जर पाहिलं तर पनिशमेंट मिळाली, परंतु बाकी मात्र अप्रतिम गोलंदाजी साहिल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या 1 बाद 13 असेल. ती म्हणजेच मोहम्मद रेहान पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाची. आणि असं असताना आता मात्र 18 चेंडू आणि 23 धावांची गरज घेऊन या ठिकाणी अलिबाग संघ असेल. आणि मग अशामध्ये कोणता गोलंदाज येणार जो BCC आगरसुरे संघाला यातून आणखी मजबूत परिस्थितीतून घेऊन जाणार. निश्चितच आपण पाहतोय पुन्हा एकदा अभिषेक नाईककडे गोलंदाजीचा भार सोपवला जाणार का हे पाहिलं गरजेचं आहे. आणि निश्चितच ज्या प्रकारे आपण मैदानावरचं जर पाहिलं तर लाईव्ह चित्र पाहतोय त्यावरून तरी हेच दिसते की अभिषेक नाईक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला येईल. 18 चेंडू 23 धावा आपण स्क्रीनवर पाहू शकता. 6 नाईटचा हा रोमांचक थरार स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ हे स्मृती चषक या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि मग आपण केलेली स्पर्धा, आपण भरवलेलं हे क्रिकेटचा हा खेळ अगदी मेरिटवर व्हावा, अगदी अप्रतिम व्हावा याच्यासाठी घेतले जाणारे प्रयत्न. स्ट्राईक एंडवर आबू म्हात्रे. पहिला चेंडू. इथे मात्र आबूनं हेलिकॉप्टर उडवलंय. आबू म्हात्रेच्या रेंज मध्ये आलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. मगाशी केतन म्हात्रे आला, केतन म्हात्रेचं गाणं वाजवलं गेलं. या ठिकाणी फुल टॉस चेंडू. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. कम ऑन डीजे. मात्र समीकरण सोपं झालंय. 16 चेंडू 11 धावांची गरज. पुढचा चेंडू अभिषेकच्या माध्यमातून. हा चेंडू बॅटची एज लागली का? पंचांकडे दाद मागितली जाईल. मोठा अपील या ठिकाणी केला गेलाय आणि निश्चित रूपानं धावफलकावर आपण पाहिलं तर धावसंख्या 25 धावा पाहतोय. फलंदाज बाद. बघा ना आता डीजे मास्टर रंगात आलाय. बरोबर ना अनुप दादा? अहिरणी गाणं वाजवलंय म्हणजे डीजे लवेश. सामना कुठं आहे? सामना अलिबाग मध्ये आणि घेऊन कुठे गेला? थेट जळगाव मध्ये. जळगाव नाही जळगाव मध्ये. बरोबर ना?
आणि या ठिकाणी आपण पाहिलं अभिषेक नाईक अबू म्हात्रेला बाद करतोय. नवीन फलंदाज तन्वेश गोरे माफ करा, पुढचा चेंडू तन्वेश पोरे या ठिकाणी आलाय. हलक्या हातानं स्टिअर केलाय चेंडूला. पॉइंट रिझनला चेंडू अडवला जातो. एक धाव धावून पूर्ण केली जाते. अबू मात्रे बाद झाला, पण बाद होता होता जर पाहिलं तर सामना मात्र आपल्या सोबत घेऊन गेला आणि हेच गरजेचं आहे. त्याला आज ॲज अ आयकॉन बोलवलाय. आज बॅटर्सचा गेम झालेला नाही आहे, परंतु तरी देखील तो म्हणतोय की मी आलोय म्हणजे काहीतरी करून जाणार, आणि ते करून गेलाय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी हा चेंडू मात्र नक्कीच पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर फेकला गेला. यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. धावफलकावर आपण पाहिलं तर दर्णे गुरुजी सांगतायत 26 धावा आहेत, 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. म्हणजे या तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक नाईक पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला दिसेल. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा सुमित पाहायला मिळेल. सुमित भगत म्हटलं की एक मोठं नाव, एक अप्रतिम क्रिकेटर, अप्रतिम खेळाडू. कारण त्यानं कित्येक सामने जर पाहिले तर अगदी सहज फिरवलेले आहेत आणि हा सामना त्याच्यासाठी मोठा नाही आहे. पण असं असताना निश्चितच इथे मात्र त्याला शेवटपर्यंत टिकणं गरजेचं आहे. कारण या मैदानावर जरी बॉल जास्त आणि धावा कमी असं समीकरण जरी असलं तरी देखील तिथून देखील धावा त्या डिफेंड झालेल्या आहेत. आणि निश्चित रूपानं त्या गोष्टीचा विचार करूनच मग खेळ करायचा आहे. कारण एक चेंडू जर आपण फिरवली बॅट, त्याच्यावर जर फटका व्यवस्थित आला तर 6 धावा मिळतात. पण या मैदानावर कसं आहे, या मैदानावर तुम्ही 6 वेळा बॅट फिरवाल तेव्हा तो एक षटकार लागतोय. आणि मग जर असं असेल तर त्याच्यापेक्षा 6 चेंडूंवर कुठंतरी सिंगल डबलचा खेळ आपण चालवला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 9 ते 10 धावा भरपूर होत आहेत. आणि याच गोष्टीचा विचार करून इथे फलंदाजी करणं गरजेचं असेल. 12 चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे, ती म्हणजेच मोहम्मद रियान 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाला. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर अनिरुद्ध पाटील गोलंदाजी मार्कवर येईल, तो म्हणजेच उमेश म्हात्रे पुरस्कृत साई इरा BCC आगरसुरे संघाकडून. मग असं असताना इथे मात्र अनिरुद्ध पाटीलची गोलंदाजी कशी होणार? म्हणजे 12 चेंडू 9 धावा, इट्स नॉट अ बिग डील फॉर मोहम्मद रिहान 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. पण असं असताना निश्चित रूपानं एकीकडे आपण त्या क्वालिटीचा खेळ पण पाहतोय ना. म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर आपल्याला तन्वेश पाहायला मिळेल. मृणाल बाद झालाय, अबू बाद झालाय, सुमित भगत आहे. अजून जर पाहिलं तर मला वाटतं आकाश तवसाळकर येणं बाकी आहे. म्हणजे त्याला मागं ठेवलाय. तो आला, तो काय करू शकतो त्यानं सगळ्यांना दाखवलेलं आहे. तर निश्चित रूपाने या ठिकाणी अलिबाग संघ म्हणत असेल की आकाशला बॅटिंगला येण्याची वेळच येऊ देऊ नये, याच दोघांनी सामना संपवा. पण तिथं असं असताना इथे मात्र रनआउटची संधी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली जाते. बघा ना, याला म्हणतात क्रिकेट, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं म्हटलं जातं. एक धाव तर नक्कीच लागू होईल, पण दुसरी धाव लागू होणार का, की हा फलंदाज बाद असेल, पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद. थँक्यू. निशांत पाटील यांच्या फरमाईशीनं अप्रतिम गाणं या ठिकाणी वाजवलं गेलंय, पण त्यांना गाण्याचा अर्थ कळलेला नाही आहे, निशांत पाटील सांगतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिरुद्ध पाटील आलाय. नवीन फलंदाज आकाश तवसाळकर आलाय. 11 चेंडू 8 धावांची गरज. आकाश तवसाळकर निश्चित रूपानं एक मोठा खेळाडू आहे, नामवंत खेळाडू आहे. आणि असं असताना आज कशा प्रकारची खेळी करणार? या ठिकाणी पहिला चेंडू आकाश तवसाळकर पुन्हा एकदा फसलाय. पहिल्या चेंडूला आकाश तवसाळकर जर पाहिलं तर प्रयत्न करायला गेला तर असं भरपूर वेळा झालेलं आपण पाहिलंय, आणि इथे देखील तेच झालंय. कम ऑन डीजे.
आपण जर पाहिलं तर बॅटिंग डेप्थचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये आपण मला वाटते 5 विकेट पडल्यानंतर देखील अंतिम आलेल्या 2 खेळाडूंनी 2 षटकार मारून सामना फिरवला होता. आणि तीच जर पाहिलं तर तेच षटकार नंतर पथ्य पडले होते. नवीन फलंदाज विराज जुईकर. विराज सुद्धा चांगला फलंदाज आहे. आणि कौस्तुभ सुद्धा बाकी आहे ना धरणे गुरुजी मागून येणारा. कौस्तुभला तुम्ही ॲज अ बॉलर खेळवताय की ऑलराऊंडर खेळवताय ते माहीत नाही आहे, पण कौस्तुभ त्याच्या पद्धतीनं चांगली बॅटिंग करतो हे मला माहिती आहे. तर निश्चित रूपानं कौस्तुभवर जेव्हा वेळ येईल तेव्हा कौस्तुभ ते दाखवून देईलच. पण सध्या विराज जुईकर जोपर्यंत आलाय तोपर्यंत मात्र अनिरुद्धला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू इथे मात्र आणखी एक एज अनिरुद्धच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज कौस्तुभ म्हात्रे. बघा ना, सुमित भगतचा तो रनआउटचा विकेट, त्याच्यानंतर आकाश तवसाळकरचा तोच खेळ. म्हणजे यायचं पहिल्या चेंडूवर फटका मारायला जायचं आणि बाद व्हायचं. म्हणजे हे आकाश समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे ना, की आपल्याला पहिला चेंडू जर आतापर्यंत याच्यावर घात झाला असेल तर तो चेंडू निदान बघून खेळावा, कारण तुला भरपूर वेळ होता पुढे. नवीन फलंदाज कौस्तुभ म्हात्रे आलाय. कौस्तुभ म्हात्रे देखील चांगली खेळी करू शकतो. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज अनिरुद्ध पाटील. इथे मात्र कौस्तुभ म्हात्रे कशा प्रकारचा खेळ करणार. 9 चेंडू 8 धावांची गरज गोलंदाज अनिरुद्ध कौस्तुभसाठी. इथे मात्र हलक्या हाताने कौस्तुभनं खेळून काढलाय चेंडू, पण रनिंग बघा किती तेज तर्रार धावत आलाय. अनिरुद्धचं कौतुक असेल की त्यानं मात्र इथे अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. लोकल बॉय आगरसुरे गावातला हा अनिरुद्ध पाटील. आणि आपल्या गोलंदाजीनं मात्र आज सर्वांना प्रभावित करून सोडतोय. 2 धावा खर्च केल्या 4 चेंडूंवर आणि 3 गडी बाद केलेत. त्यातले 2 वैयक्तिक खात्यात जातील, एक जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात सांघिक खात्यात जाईल. 8 चेंडू 7 धावांची गरज. पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक आपण पाहणार आहोत. विराजला हा फटका, ओहो हो, झेल थोडी आधी उडी मारली आणि त्याच्यामुळे या चेंडूला निश्चितच सिंगलसाठी ढकलून दिलं. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर दरणे गुरुजी सांगतायत की 30 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. इथून देखील सामना फिरवला जाऊ शकतो का, तर यस इट इज, फिरवला जाऊ शकतो. कारण अनिरुद्धनं ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये मोमेंटम आपल्याकडं शिफ्ट केलंय ते मोमेंटम घेऊन आता BCC आगरसुरे संघाला चालावं लागेल. आणि इथे मात्र मी काय म्हटलं की कौस्तुभकडे कशी क्षमता आहे, तर तो सिंगल डबलचा असा खेळ करू शकतो. म्हणजे बघा ना, दोन्ही बाजूंचा खेळ आहे हा. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. तिथे काहीही निश्चित नाही आहे. मग तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलाय तर तुम्हाला 434 धावा मारणारा ऑस्ट्रेलिया संघ दिसेल आणि लगेचच 2 तासांनी त्याला चेस करून 438 वर जाणारा तुम्हाला साऊथ आफ्रिका देखील दिसेल. किंवा जर तुम्ही 2015-16 मध्ये गेलात किंवा 14 मध्ये गेलात तर 108 धावांवर ऑल आऊट होणारा वन डेमध्ये भारतीय संघ दिसेल आणि त्यांच्या मागोमाग त्याच मॅचमध्ये 58 वर ऑल आऊट होणारा आपल्याला बांगलादेश देखील दिसेल. म्हणजे हे क्रिकेट आहे ना. क्रिकेटमध्ये आपण म्हणू शकत नाही कोण हारलं कोण जिंकलं. काल आपण पाहिलं, काल बॉलपेक्षा धावा कमी पाहिजे होत्या आणि त्यामध्ये सराई संघाला तो सामना जिंकता आला नव्हता. इथे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि असं असताना स्वरूप म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येईल. म्हणजे स्वरूप म्हात्रे वर्सेस कौस्तुभ म्हात्रे अशा प्रकारची जर पाहिलं तर आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. पेण तालुक्यातील निगडे गावाला बिलॉंग करतो कौस्तुभ म्हात्रे, पण क्रिकेट खेळताना त्याचं जर आपण पाहिलं तर स्वतःच्या गावची तेवढी मजबूत टीम नाही आहे. त्याच्यामुळे ॲज अ आयकॉन बाहेरून खेळताना आपल्याला दिसतो. आणि मग तेवढंच चांगलं लेदर क्रिकेट, तेवढंच चांगलं टेनिस क्रिकेट. स्वरूप म्हात्रे सुद्धा लोकल बॉयच आहे आणि त्याच्यामुळे स्वरूप म्हात्रेवर जबाबदारी आहे आपल्या गावासाठी की 6 चेंडू 5 धावा डिफेंड करण्याची. पहिला चेंडू कौस्तुभसाठी स्वरूप म्हात्रेच्या माध्यमातून. इथे मात्र फटका आलाय, पण फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवर कौस्तुभ म्हात्रे बाद. कम ऑन डीजे.
मागच्या मॅचमध्ये याच स्वरूप मात्रेनं गोलंदाजी करताना 2 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट घेतले होते. तो स्वरूप मात्रे आहे. 5 चेंडू 5 धावा डिफेंड करण्यासाठी उतरलाय मैदानात. नवीन फलंदाज सार्थक सर पाटील. हा खेळाडू काय आहे हे मला माहिती आहे. म्हणजे हा जेव्हा मैदानावर यायचा अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तेव्हा पाठवून आमचा घारू यायचा आणि घारू काय सांगायचा, अलिबाग बोल पण त्याच्या पुढे मेटपाडा नाव घे, कारण मेटपाडा अलिबागमधला हा खेळाडू आहे. आणि निश्चित रूपानं असं असताना सार्थक सर पाटील गोलंदाजीत प्रभावी आहे, फलंदाजीत प्रभावी आहे आणि ही प्रभावी फलंदाजी आहे सार्थक सर पाटीलची की तो अशा प्रकारचा फटका मारून सामना फिरवू शकतो. आता मात्र 4 चेंडू 1 धावेची गरज. मी काय म्हटलं होतं, या अलिबाग संघाकडे खूप डेप्थ आहे बॅटिंग लाईनअपमध्ये आणि ते सार्थक सर पाटीलनं दाखवलंय. निश्चित रूपानं या चेंडूवर एक चौकार लगावलाय आणि सामन्याला पूर्णपणे ओपन करून टाकलंय. 4 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे. येस येस कंपल्सरी चेस आहे. ही एकतर झेल घ्यायला पाहिजे होती, अन्यथा थेट अंगावर बॉल घेतला पाहिजे होता, तरच अडू शकला असता. 1 धावेची गरज. नक्कीच ऋषिकेश राऊत आता इथून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असेल, कारण ऋषिकेश राऊतला माहिती आहे अशा प्रकारची परिस्थिती. पण या स्वरूप मात्रेने एका सामन्यामध्ये 6 चेंडू 1 धाव डिफेंड केली होती, हे देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं तो विक्रम पुन्हा, यस पुन्हा तो विक्रम होणार का? सार्थक सर पाटील बाद. कम ऑन डीजे. लाईनअप वैभव कांबळे 9व्या नंबरला आलाय. हा क्रिकेट आहे ना, गोलंदाजांचा खेळ आहे आज. आणि असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र स्वरूप मात्रे पुन्हा ती कामगिरी करणार का? 6 चेंडू 1 धाव डिफेंड केली होती, 3 चेंडू 1 धाव डिफेंड होणार का? पण वैभव कांबळे आहे समोर. हलक्या हातानं स्टिअर केलाय चेंडूला, चेंडू मात्र सुटलाय आणि ही आलेली 1 धाव, ही धाव विजय निश्चित करून जाईल. मोहम्मद रेहान 11 पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाची. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि जय मल्हार अलिबाग संघ विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक हार्दिक आभार. यापुढचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नहर्ता खारीकपाडा आणि अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बापदेव भेरसे. मी पुढच्या समालोचनासाठी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक यासी